नमस्कार मित्रांनो, उच्च न्यायालय म्हणजेच बॉम्बे हायकोर्टमार्फत स्वयंपाकी आणि शिपाई पदांची ही कायमस्वरूपी अशी पदभरती असणार आहे। यामध्ये 5 जागा असणार आहे। कायमस्वरूपी पद्धतीने या 5 जागा भरल्या जाणार आहे। जागा जरी कमी असेल तरी महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी नोकरी मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो 5 जागेंसाठी निवड यादी तर एका जागेसाठी प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदांसाठी दिली जाणार आहे। यामध्ये 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजे 16,600 ते 52,400 या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त तुम्ही बघू शकता भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना उच्च न्यायालयामार्फत दिले जाणार आहे। आता यासाठी उमेदवारांनी या PDF च्या शेवटी मी एक अर्जाचा नमुना दिलेला आहे। तो अर्जाचा नमुना A4 साईजच्या पेपरवरती प्रिंट करून घ्यायचा आहे। तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे आणि 6 जुलै 2026 पर्यंत माननीय प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई वेतन व आस्थापना विभाग दुसरा मजला PWD इमारत फोर्ट मुंबई या ॲड्रेसवरती स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे। तुमच्या अर्जासोबत तुम्हाला सर्व आवश्यक ती कागदपत्रे देखील जोडायची आहे। कोणकोणती कागदपत्र तुम्हाला जोडावी लागणार आहे ते देखील मी सविस्तरपणे तुम्हाला पुढे सांगणार आहे। यामध्ये मित्रांनो या सर्व गोष्टी तुम्हाला एका एन्व्हेलोपमध्ये सीलबंद करायच्या आहे, म्हणजे एका लिफाफ्यामध्ये सीलबंद करायच्या आहे आणि त्या लिफाफ्यावरती स्वयंपाकी नि शिपाई पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे। मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत घेऊन निवड जी आहे ती केली जाणार आहे। आता मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या पदांसाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय असायला हवी। कमीत कमी उमेदवारांनी 7वी इयत्ता उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। यामध्ये 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त मराठी भाषेचं ज्ञान उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। मान्यताप्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र मात्र उमेदवारांकडे असेल तर अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे। नसेल तरी देखील तुम्ही कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणं आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे। बाकी ज्या उमेदवारांकडे अनुभव आहे, मान्यताप्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र आहे, अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। आता या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान तर मागास प्रवर्गातील उमेदवारांचं वय 18 ते 43 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट नसणार आहे। तुम्ही देखील या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये मित्रांनो चारित्र्य आणि वर्तणूक तुमची चांगली असणं गरजेचं असणार आहे आणि त्यासाठीचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे। याचा देखील नमुना मी आपल्या या PDF च्या शेवटी दिलेला आहे। बाकी संपूर्ण सूचना, संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। आता यामध्ये सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1,000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात पे करायचं आहे। हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड या नावाने काढायचा आहे। निवड प्रक्रिया कशी असणार आहे तर सर्वप्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा 30 गुणांसाठी घेतली जाणार आहे। त्यानंतर स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे 30 गुणांसाठी। त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांसाठी आणि सर्वात शेवटी वैयक्तिक मुलाखत 10 गुणांसाठी असणार आहे। अशा पद्धतीने 80 गुणांची तुमची ही एक्झाम असणार आहे, ज्याचे 4 वेगवेगळे टप्पे असणार आहे आणि यानुसारच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे। आता उमेदवारांनी अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहे ते कागदपत्रांची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ही सर्व कागदपत्र तुम्हाला सेल्फ अटेस्टेड म्हणजेच स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती सादर करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये कोणकोणती कागदपत्र आहेत ते कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्ही या PDF मध्ये बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता अर्ज कसा करायचा तर सर्वप्रथम या PDF च्या शेवटी अर्जाचा नमुना दिलेला आहे। तो अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे। व्यवस्थित तुम्हाला त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन भरायची आहे। यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती असेल, शैक्षणिक माहिती असेल, शैक्षणिक माहितीमध्ये 7वी 10वी 12वीचे तुम्हाला सर्व डिटेल्स भरायचे आहे किंवा तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असाल तर पदवीचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। काय अनुभव असेल तर अनुभवासंदर्भाची डिटेल टाकायची आहे। जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढलेला आहे तो डिमांड ड्राफ्ट नंबर, त्याचा दिनांक देखील अर्जामध्ये तुम्हाला व्यवस्थित म्हणजेच अचूकपणे नमूद करायचा आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एका लिफाफ्यात सीलबंद करायच्या आहे। बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे।
त्या देखील तुम्ही अर्ज करण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचायच्या आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे। आता अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता खाली गेल्यावरती। या व्यतिरिक्त तुम्ही या ठिकाणी हे देखील बघू शकता की स्वयंपाकी आणि शिपाई हे जे पद भरलं जाणार आहे या पदाचं काय नेमकी काम असणार आहे ते संपूर्ण डिटेल्स तुम्हाला याच PDF बघायला मिळणार आहे। अर्जाचा नमुना तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। शैक्षणिक माहिती असेल ती भरायची आहे। काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भाचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। आणि या अर्जासोबत मित्रांनो तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जी मी वरती सांगितली होती तर सर्व कागदपत्रे जोडायची आहे। जो डिमांड ड्राफ्ट तुम्ही काढला होता तो डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे आणि या सर्व गोष्टी एका इन्व्हेलॉपमध्ये सीलबंद करून त्या इन्व्हेलॉपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि तो अर्ज म्हणजे तो लिफाफा दिलेल्या ॲड्रेसवरती स्पीड पोस्टाने तुम्हाला दिलेल्या वेळेत पाठवायचा आहे। अर्जासोबत उमेदवारांना चारित्र्य प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाचं हे प्रमाणपत्र हे देखील जोडणं अत्यावश्यक असणार आहे। अशी एकंदरीत सोपी प्रोसेस असणार आहे। या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।